आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन येथे किंवा पायी राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे, मग आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। श्री संताची या माथा चरणावरी, संताची या माथा चरणावरी, संताची या माथा चरणावरी, संताची या माथा चरणावरी। करी करी दंडवत, आश्रम हे करी दंडवत, आश्रम हे करी दंडवत। चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास। विठ्ठल आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र, जगाचा संसार सुखाचा व्हावा या करता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणी या स्वरूपातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून, देवा आम्ही तुझ्यावर जी भावना ठेवलेली आहे, आमचा जी तुझ्यावर भाव आहे त्या भावनेमध्ये अंतर पडू देऊ नका, अशा स्वरूपाची मागणी म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पुण्यभूमी पावनक्षेत्र तांदळी दुमाला नावाचं हे गाव आणि या पवित्र गावामध्ये महान पुरुष महापुरुष अर्थात तात्या महाराज महापुरुष यांच्या प्रेरणेनं सद्गुरू आजचे ब्रह्मचैतन्य आत्मागिरीजी महाराज यांच्या शुभाशीर्वादानं भगवान श्री तांदळेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये तांदळेश्वराच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले हे आपलं पवित्र तांदळी नावाचं गाव आणि या पवित्र गावामध्ये गेल्या 46 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहात आज 7वा दिवस अर्थात उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील तरुण मंडळ माता भगिनी पुरुष मंडळ एवं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा योगायोगानं माझ्या वाट्याला निमित्त मात्र आमचे शेखरजी राऊत साहेब जरी असले संपर्कासाठी तरी सेवा मात्र ग्रामस्थांच्या वतीने एवढं मात्र खरं आहे। ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन आज सेवेचा योग आहे। खरं म्हणजे आज 7वा दिवस आहे, तांदळीतला सप्ताह आहे, पण हे सगळं बघून वाटायला लागलं एखाद्या आमच्याकडल्या गडाचा नारळी सप्ताह चालू का काय की वाटायला लागले का नाही। इकडे बी माणसं इकडे बी माणसं मंदिर बी गज भरले। पहिला आपला मंदिरात सप्ताह असा, यावर्षी 7 दिवस बाहेर आहे का? हां हां
हा पावसा पाण्यावर अवलंबून आहे समजा, बरोबर आहे की नाही. पण मध्ये म्हणलं की जरा अडचणच येत होती. आता ही पटांगण बरं दिसायला लागलंय जरा लक्षात आलं. म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं. माझा योग चांगला, याही अगोदर एकदा सेवेचा योग आणि आजही सेवेचा योग आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर. आज चाल बी आपण ऐकलेलीच आहे, पखवाज बी आपण ऐकलाच आहे. आमचे संजय महाराज हजारे आणि सुनील महाराज पवार ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध जोड आहे, हे लक्षात ठेवा. आज त्यांच्या आवाजात जादू आहे आणि महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली माणसं वेडी केलीत. एवढ्या कमी वेळेमध्ये आज प्रत्येकाच्या मोबाईलला रिंगटोन बी ह्यांच्या आवाजाची सध्या लक्षात यायला लागले की नाही. म्हणजे संजू महाराजांनी बी आमच्या कमी वयात खरं म्हणजे कमी वयातच लोकांचं आयुष्य गेलं महाराज, तरी पण लोक स्टेटस ठेवायला लागलेत का. पण खरं म्हणजे संजय महाराजांनी अतिशय प्रतिकूल वातावरणातून इथपर्यंत हे विश्व उभा करत आणलं. आणि सुनील महाराज तर काय आपल्या भागातलेच असल्यामुळं त्यांचंही आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आमचे राऊत साहेब पलीकडून उभे आहेत, पलीकडून त्यांना जोडीला बी जरा आहेतच की, काही अडचण नाही, बरोबर आहे. तुम्हालाही धन्यवाद. इकडून अंकुश महाराज आहेत आमचे मृदंगाच्या बाबतीत 7 दिवस जे या ठिकाणी सेवा करतात ते आमच्या भागाचं वैभव. हरिभक्तीपरायण युवराज महाराज आवर्जून वेळ काढून 7 दिवस या भागात युवराज महाराजाची चांगल्यापैकी प्रसिद्धी आहे, बरोबर आहे का नाही. चांगल्यापैकी महाराजांचं नाव आहे. कमी वयामध्ये आमच्या युवराजनं फार मोठी ख्याती केली. दिसायला बी लहान आहे, वय बी लहानच आहे, दिसाय गोंडच आहे, पण बाकी काही का असं ना, बरोबर आहे का नाही. युवराजसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांनी. तिकडल्या पडत्या काळातून इकडे येऊन चांगल्या पद्धतीनं नामलौकिक केलंय. आणि आज भरत महाराज पठाडे त्यांच्या जोडीला आहेत. आज म्हणजे विशेषच आहे की, बरोबर आहे का नाही. बोलून कुणासंग न येणारा माणूस आज बिगर बोलाय मेहमान आहे असला धंदा झाला का नाही सांगा. अनायसे माझ्यासोबत भरत महाराजांची आमची मैत्री आणि त्या मैत्रीच्या प्रेमाखातर आज सेवेचं योग. तुमची नावं सांगितली की म्हणले मग काय अडचण नाही, येतो मी, बरोबर आहे की नाही. म्हटलं चला. हे म्हणले एक जण राऊत साहेब म्हणले भरत महाराज तुमच्या संघ आहेत का. मी म्हणलं मी त्यांच्या संघ आहे, ही ध्यानात ठेवा. मी भरत महाराजाच्या सोबत आहे. आणि युवराजने बी आज घाम गाळून पकवाज वाजविला का नाही वाजविला. मला आज पक्की खात्री पटली की सवत असल्याशिवाय बाई नटो नांदत नसते, म्हणून लक्षात आलं का नाही. आज म्हणजे वेगळंच वाजायला लागलंय का नाही सांगा. विढल माईक सिस्टम ही अतिशय सुंदर आहे. परिसरातून सगळी महाराज मंडळी ऐकणारे भाविक श्रोते आमचे कामटेकर वगैरे सगळे आवर्जून उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून नवले महाराज उभे, तुम्हालाही धन्यवाद, सगळ्याला धन्यवाद. मलाही माहिती थोडासा उशीर झालाय, पण आता काही अडचण नाही. आता तुम्ही म्हणता तोहर कीर्तन, आता काही कीर्तन नाही, लक्षात आलं का. आता जवळजवळ हे 3रं कीर्तन आहे, पण आता इथून पुढं गडबड नाही, डायरेक्ट सकाळी कीर्तन आहे. आता मध्ये कीर्तन नाही, काय नाही, लक्षात आलं की नाही. आमच्या भागात असल्यावर धावपळ असते की आमच्या भागात 9 ते 11चं करून कुठंतरी 1 वाजता रात्री 2 वाजता जावं लागते कीर्तनाला. इकडं आल्यावर तसली अडचण पडत नाही, बरोबर आहे की नाही. आमच्या इकडे गेले की मग रात्री 1ला बी कीर्तन असते, 2ला बी कीर्तन असते, जेव्हा जातो तेव्हा कीर्तन असते. पण इकडं म्हणलं की 1 आता 11ला संपलं की झालं. म्हणून आता जोहर जमल तवर कीर्तन, काही अडचण नाही, बरोबर आहे. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे भाव. महत्वाचा मुद्दा काय, भाव. वारकरी संप्रदायानं 4 गोष्टीला प्रामुख्यानं किंमत दिली. किती गोष्टीला, 4. संप्रदायात 4 गोष्टी मुख्य मानल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा, तिसरी गोष्ट विश्वास, चौथी गोष्ट भक्ती, नामसेवा. भक्ती शब्दाचा अर्थ सेवा. आता खालून वरी जाऊ. वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय. कशाचा संप्रदाय, सेवेचा. संप्रदायात भक्तीला सेवेला फार मोठी संजय महाराज किंमत आहे. तुमचं वय किती, तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही कीर्तन किती चांगलं करता, तुम्ही पकवाज किती चांगला वाजविता, यापेक्षा तुमची संप्रदाय सेवा किती झाली याला किंमत दिली जाते. संप्रदाय सेवेचा संप्रदाय. कारण भक्ती शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनींनी भक्ती शब्दाचा अर्थ केला. भक्ती म्हणजे काय, मुळात भजन भक्ती हे जे शब्द आहे ती मूळ धातू आहे भज नावाचा. भज नावाच्या धातूपासून हे सगळा कुटाणा वाढलेला आहे. मूळ धातू काय, भजे सेवायाम, व्याकरणातले सेवा करणे अर्थाचं जोतन करणारा धातू आहे भज नावाचा. अन्वय कसा करायचा, अन्न भज्यते आनेन यत्तद भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. विठ्ठल विठ्ठल
आणि संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय. संप्रदाय कशाचा संप्रदाय? सेवेचा. या संप्रदायात तुमची सेवा किती याला किंमत आहे. आणि सेवा म्हणजे भजन. धातू काय सांगितला? सेवायाम. भजे भजती म्हणजे भजन करणे, सेवा करणे. त्याच्यापासून हा संप्रदाय सुरू झाला. म्हणून सेवा ते आवडी उच्चारावे नाम. बरोबर आहे का नाही? भेदा भेद काम निवारुनी. थोडक्यात संप्रदायात तुमची सेवा किती आहे याला किंमत. नीट आहे का सगळ्यांनी? तुम्ही सेवा किती करताय? इथं मंडप झाडताय का? चटाया टाकतात का? पंगत घालतात का? वर्गणी देतात का? अन्नदान करतात का? या सगळ्या गोष्टीचा विचार करून संप्रदायात बिलं निघतील. ही लक्षात ठेवा. नुसती गंध टपू लावले म्हणजे बिलं निघतीलच याच्यात काही गॅरंटी नाही. गंधावाल्याची बी बिलं अडकलेल्या बातम्या आहेत का नाही सांगा. ओरिजिनल बिलं निघावं असं वाटत असेल तर संप्रदाय सेवा महत्वाची. काय महत्वाची रबसाहेब? सेवा महत्वाची. आणि भक्ती म्हणजे सेवा. लक्षात आलं का नाही? हां. दुसरा मुद्दा असा आहे की श्रद्धा. दुसरी गोष्ट श्रद्धा. संप्रदाय श्रद्धेचा आहे. कशाचा आहे? श्रद्धेचा आहे. संप्रदाय श्रद्धा महत्वाची. भगवान बोलून गेले श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान गीतेमध्ये बोलून गेले श्रद्धावान मनुष्याला ज्ञान आपोआप प्राप्त होतं. बरोबर आहे का नाही? मग कुठं बी श्रद्धा ठेवा ज्ञान मिळतं. पहिली गोष्ट श्रद्धा भक्ती. दुसरी गोष्ट श्रद्धा संप्रदाय. तिसरी गोष्ट किंमत आहे ती विश्वासाला. कशाला किंमत आहे? विश्वासाला. किती किंमत आहे विश्वासाला? धन्य विश्वासाची जाती तेथे देवाची वसती. खरं म्हणजे आम्ही येतानीच आवाज बसून आलेलो. आता काय करावं? धरोनी विश्वास करी धीर. धरित हाची निर्धार. त्याचा वाहे योगक्षम भार. नाही सायास न करी दंभाचा. सायास न करी दंभाचा. सायास न करी दंभाचा. न ते भवनाटा. नाटातला अभंग हा. काय सुरुवात? वा धरोनी विश्वास करी धीर. करिता देव हाची निर्धार. तयाचा वाहे योगक्षम भार. नाही अंतर तुका म्हणे. न करी दंभाचा सायास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. झालो ते झालो निश्चय दास. झालो निश्चय दास. झालो ते झालो निश्चय दास. न पाहे मागील ते वास. न पाहे मागील ते वास. उडती सोस सेवेचा. उडती सोस सेवेचा. उडती सोस सेवेचा. उडती सोस सेवेचा. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. मला वाटत नाही 12ला उरकन म्हणून. आज लक्षात आलं की नाही? आता द्या सूर. महाराज म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. नाट्यातल्या अभंग इथे. न पाहे मागील ते वास. पुढती सोस सेवेचाची. थोडक्यात विश्वासाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? विश्वास. पहिली गोष्ट श्रद्धा, पुन्हा विश्वास आणि पुन्हा भक्ती. भक्तीला किंमत आहे. बरोबर आहे? श्रद्धेला किंमत आहे आणि पुन्हा विश्वासाला. माणसं म्हणतात ना ह्या माणसाचा कुणावच विश्वास नाही. बरं असं बी म्हणते त्याचा महाराजावर त्या लई विश्वास आहे. आणि विश्वास जर असला
तर महाराजांचे शब्द आहेत काय विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे सकळ स्वामीवरी सत्ता बोलू नका रे लक्ष द्या सकळ भोगिता होय त्याची थोडक्यात पहिली गोष्ट किंमत आहे पेटी लावा पकवाज लावा हरी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता महाराज म्हणतात सकळ भोगिता होय त्याची थोडक्यात विश्वासाला किंमत आहे इकडे लक्ष द्या माझ्या कशाला किंमत आहे विश्वासाला पहिली किंमत आहे भक्तीला दुसरी किंमत आहे श्रद्धेला आणि तिसरी किंमत विश्वासाला तीन गोष्टी झाल्या हरी आणि आता चौथी किंमत आहे ती म्हणजे भावाला ती म्हणजे कशाला भावाला संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर त्याचं नाव भाव आहे त्याचं नाव काय भाव भाव जर नसेल तर ओरिजिनल बिल निघत नाहीत ही ध्यानात ठेवा परमार्थ किती बी करा पण परमार्थात जर भाव नसेल तर बिल निघतीलच याची गॅरंटी नाही ओरिजिनल बिल काढायचे असतील तर महाराज देवा कारणी भाव तस्मात बरोबर आहे का नाही जास्त लागत नाही थोडं बरोबर आहे का नाही एकदम थोडं भावना देवावर ठुली की त्याच्यातून ओरिजिनल बिल निघते मग तुम्ही भाव कशावर बी ठेवा ओरिजिनल बिल निघणार दगडावर जरी बिल भाव ठुला तरी त्याच्यातून बिल निघते लक्षात आलं ना भाव धरी तया तारीला पाषाण दुर्जना सज्जन काय करी दुर्जना सज्जन काय करी भाव धरी तया तारीला पाषाण दुर्जना सज्जन काय करी भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी बिल निघावं असं वाटत असलं तर भाव महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे भाव कसं असतंय मला सांगा बोल ना रे भाजीत मीठ नसल्यावर भाजी कशी लागते बोला की आणि अजून सपक अजून फिक्की कशी लागते फिक्की लागते फिक्की भाजी म्हणजे त्याच्यात काय नाही मीठ नाही भाजीत मीठ नसल्यावर भाजी जशी फिकी लागती संजय महाराज सुनील बुवा तसं परमार्थात जर भाव नसेल तर परमार्थ बी फिकाच आहे लक्षात यायला लागले का ना मीठ नाही अन्न त्या न्याय मीठ नाही अन्न त्या अवघे फिके भावावीन महाराज म्हणतात भावावीन सगळं फिके कशा पद्धतीनं मीठ नाही अन्न त्या न्याय भाजीत मीठ नसल्यावर भाजी फिकी परमार्थात भाव नसल्यावर परमार्थ फिका मला सांगा नाथ महाराजांनी जाहीर केलं होतं काय जनाबाईनं जाहीर करून सांगितलं होतं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी काही चुकलो का जनाबाईचं ओ बोला काही चुकलं का नाथ महाराजांनी प्रमाण बंद करून टाकलं जनाबाईचं ओ थांबा म्हणले का तुम्हाला काही बी जमत नसते म्हणले मी काय ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलं बरोबर आहे हो पण भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी
वाचा. नाथ महाराज म्हणले कसं असतंय, ज्ञानेश्वरी वाचायला अडचण नाही, ज्ञानेश्वरीच वाचायची, पण जरा ओरिजिनल आणि लवकर बिल निघावं असं वाटत असेल तर भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायची. काय धरून ज्ञानेश्वरी? भाव धरून. हे कोळ्याचं पोरग होऊन गेले. कोणतं कोळ्याचं? माहिती का तुम्हाला कोळ्याचं पोरग? हा, वाल्मिक कोळी माहिती, दुसरा कोळी माहित नाही का तुम्हाला? हा, वाल्मिक कोळीच बरा ध्यानात. दुसरं बी एक कोळ्याचं पोरग होऊन गेलं. अनेक लव्य नव्हतं, शाबास, एक लव्य होतं. एक लव्य बी कोळ्याचेच होते, हे लक्षात ठेवा. गुरु द्रोणाचार्य शिक्षणाला गेले. माझ्याकडे लक्ष द्या. कुणाकडं? ए पोराव, बोल जाऊ, तुम्हाला कळत नाही, शांत बसायचं. शानी माणसं ऐकणार तर ऐकू द्या, बोलू नका. हे रोजच्या कीर्तनासारखं कीर्तन नाही, ध्यानात देऊन लक्ष देऊन ऐकायचं, मध्ये बोलायचं नाही. विढल विढल एकलव्य गुरु द्रोणाचार्य शहाण्या माणसासाठी कीर्तन आहे. गुरु द्रोणाचार्याकडे गेले आणि म्हणले गुरुजी मला शिकायचे. काय म्हणले? गुरुजी मला शिकायचे. गुरुजीने विचारलं कोण आहेस? म्हणले मी कोळी आहे. अजिबात नाही, मी शूद्राला ज्ञान देत नाही. कुणाला ज्ञान देत नाही? मला शूद्राला. मी ब्राह्मणांना शिकवतो. मी काशीला गेलतो संजूवा, आमच्या गुरुजीने मला काशीला लावलं. तू काशी कर म्हणले. म्हणजे काशी कर म्हणजे काशीला जाऊन शिकून ये म्हणले. असं मी गेलो काशीला आणि ती गेल्या तिथली पोर होते. म्हणले तू कशाला आलास? म्हणलं ते शिकायचं व्याकरण हे ते मला गुरुजीने पाठविले. अरे म्हणले येड्या, आता हिथं एक अडचण आहे. म्हणलं काय? तिथं गेलं की ती विचारतात, बोले कौन आहे, कौन आहे? मग काय म्हणायचं ब्राह्मण आहे. म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय शिकण्याशी मतलब. गेले ती जटाधारी होती अण्णा, ती साधू, नागा साधू. ती गेले त्याने विचारलं, बोले कौन है? मैं ब्राह्मण हूँ. पण त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, कौन सा ब्राह्मण? आता येजिरुदी साम्योद्या तर ही मला माहित नव्हतं. म्हणलं शेतकरी ब्राह्मण हूँ मैं, शेतकरी. आता आपल्याला त्यातला कुटाणा देणं माहित नाही काय, तर बरोबर आहे का नाही? सांग काय करणार सांगा. त्यांनी सांगितलं मी शूद्राला ज्ञान देत नाही. म्हणले ठीक आहे. माझ्यासारखा तुमच्यासारखा असता म्हणला असता तुझा बाप दुसरा गुरु. गुरुला काही कमी नाही. दर गुरु पौर्णिमेला वेगळा फुटोय, आपल्याला काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? महाराज गुरुची काय अडचण आहे का आपल्याला सांगा. बाजारात किती बी गुरु अलीकडे लोकांना करायला, पण ओरिजिनल ती ओरिजिनल असते. त्या एकलव्यानं निष्ठा सोडली नाही. म्हणून ऐकायलाच का? निष्ठा सोडली नाही. एकलव्यानं काय केलं? ज्ञानोबराय म्हणतात मातीचा द्रोणू केला. कशाचा? मातीचा. मातीचा द्रोणू केला तो कोळी किया भाव फळा आला. म्हणजे भाव फळा आला. काय फळा आला? भाव. किंवा दुसरी ओवी सांगतो, गुरुचे नावे माती डोंगरी जया पाशी होती ते कोळी की त्रिजगती एक वध केली. ज्ञानोबराय म्हणतात भाव ठेवला मातीच्या पुतळ्यावर आणि मातीच्या पुतळ्यातून बिल काढले. काढले का नाही काढले? बोला. कशाचा परिणाम? भाव. महत्वाचा काय? भाव. भाव ही एवढा ओरिजिनल भाव आहे महाराज. कुठं बी ठेवा तिथून बिल निघणार नाही. तरी देवाचं मोजमाप करायचं असलं तर ज्ञानानं होत नाही, देवाचं मोजमाप भावनेनं होत नाही. भक्तीची मापे मोजितो अनंता आणि इतराने तत्वता न मोजवे. इकडे लक्ष द्या महिला पुरुष सगळे.
देव मोजायचा असेल, ऐकायलात का इकडं, देवाचा मोजमाप भाऊ करायचा असेल तर देवाचं मोजमाप भक्तीनं करता येतं, पैशानं होत नाही. लक्ष द्यायला लागले. जुनी कथा आहे भागवतातली. काय झालं, त्या नारदाचा संवाद आहे. नारद देवाच्या घरी गेले एक दिवशी. कुणाच्या घरी गेले? देवाच्या घरी गेले. आणि डायरेक्टच बाईनं सांगितलं की मालक नारदा, एखादी वस्तू जर पुन्हा 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 तीच मिळावी असं वाटत असेल तर ती काय करावं लागते? नारदानं सांगितलंय साहेब, ती वस्तू दान करावं लागते. सत्यभामेची कथा. सत्यभामेला सांगितलं ती वस्तू काय करावं लागते? दान. सत्यभामेनं सांगितलं हाच देव पुन्हा पुन्हा मला पती मिळा वाटतोय. बरं कशासाठी सांगायलो? हुकी आली का? भाव. कशासाठी सांगायलो महाराज? भावासाठी सांगायलो. बघा इकडे लक्ष द्या. म्हणले मग काय? दान द्या. म्हणले मी देव दान द्यायचं आहे, पण घ्यायला कोण तयार आहे? घ्यायला कोण तयार आहे? म्हणलं नारद म्हणला तर लोकांनी खाण्यापेक्षा घरच्या घरी खाल्लेलं बरं. तुम्ही जर द्यायला तयार असताल, बोलू नका भाऊ तिकडे, तुम्ही जर द्यायला तयार असताल तर मी बी घ्यायला तयार आहे. बरोबर आहे? इकडे लक्ष द्या. तुम्ही देत असाल तर मी घ्यायला तयार आहे, बाकी काय नाही. म्हणले असं? म्हणले हो. करा पाणी ग्रहण. बसा. पाणी ग्रहण केलं आणि सत्यभामेनं देव नारदाला दान देऊन टाकला. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरोनी चाले पादुका. म्हणजे सत्यभामेनं नारदाला देव दान दिला. ही कथा लक्षात आहे तुमच्या? हो, ऐकायलात का? बघता बघता ही बातमी सगळ्याला पसरली आणि सगळ्यांनी नारदाच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं नारदा काही बी करा पण आमचा देव आम्हाला माघारी द्या. नारदानं सांगितलं एकदा दिलेली वस्तू, दान दिलेली वस्तू पुन्हा परत घेता येत नाही, देता येत नाही. देणगी दिलेली माघारी घेता येत नाही, अजिबात नाही. आपले येडे म्हणते आमच्या मेहुणीचं कीर्तन ठेवण्यात मी वर्गणी माघारी द्या. तू का बिघाडला आज का काय? तुला काही लाज गीज आहे का नाही? नाही आमचा पाहुणा चांगला गायक आहे. मग तिकडे चुलीत घाली, इकडे कुठं आणायला लागलास तू हा पाहुणा? इथं चांगले वक्ता दस सहस्रेशू, 10,000 एखादा चांगला वक्ता असतो, तो निवडून आणायचा असतो, तो युट्यूबवर बघून आणायचा नसतो. लक्ष द्यायला लागलंय का माझं बोलणं? ते 30 सेकंदापुरता ऐकून आणायचा नसतो. ते त्याच्या समोर बसून त्याची क्वालिटी काय, विद्वत्ता किती, सेवा किती, या सगळ्या गोष्टी बघून आणायचा असतो. लक्षात आलं का नाही? मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे. बघा इकडं. मग काय केलं? त्या वेळेला सत्यभामेसमोर हात जोडले. सत्यभामा तू सांग. म्हणल्यास तुम्ही सांगा. नारदानं एक पर्याय दिला. नारद म्हणलं एक पर्याय आहे. म्हणले कोणता? ती वस्तू जर माघारी घ्यायची असली तर त्या वस्तूच्या वजना एवढं सोनं द्यावं लागतंय. काय द्यावं लागतंय? हो, काय द्यावं लागतंय? रंजी काय? सोनं द्यावं लागतंय. म्हणजे सोन्याला कमी नाही. एका पारड्यात देवाला बसविलं आणि दुसऱ्या पारड्यात सोनं टाकायला सुरू केलं. आता कुंटालानं नाही, किलोनं नाही, टनानं सोनं होतं त्यांच्या इथं. स्वयंवंत नावाचा मणी तिच्याकडेच होता. लक्ष द्यायला लागलं का नाही? सोनं टाकायला सुरुवात केलं, टनानं सोनं टाकलं. इतकं बी पारडं हल्लं नाही, इतकं बी पारडं हला नाही गेलं. बेजार झाल्या घाम पुसू काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. जांबवंतीला काय द्या सुटली. जांबवंती म्हणली काय ग? आ ती पळून आणलेली कुठे? देवानं पळून आणलेली कुठे? कोण? रुक्मिणी. म्हणले ती कुठे भजन करीत बसली असेल, चला तिच्याकडे काही असलं तर बघू. दारात जाणं हात जोडलं आणि विनंती केली. रुक्मिणी तुम्ही
पत्र हाती घेऊन लक्षात आलं तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा त्यातला तर एक महत्वाचं आहे भाव देखुनी मग रुक्मिणीचा काय बघितला देवानं ओ बोला की हो तांदळीकर देवानं भाव बघितला आणि तुळशीचं पान टाकल्याबरोबर माधव झाला बरोबरीचा उठा की चला जुनी गवळण होती बाया छान म्हणायच्या बरोबर आहे का नाही आता ते राहिलंच नाही आता तसले अभंग राहिले नाहीत तसल्या गवळणी राहिल्या कोण्या बाईला म्हणलं आका म्हणा बोला वाईट रे पहा वाईट अभंगच राहिले नाही दुसरी काय नाही चाली इतिहास ठरलेल्या काय नाही लग्न आहे लक्षात उंच लावलेलं इकडे लक्ष द्या माझ्याकडे आता इकडे लक्ष द्या काय काय बी तसे का गाणे राहिले का आता पहिल्यासारखं काही राहिले का सांगा बरं महाराज काही नाही आणि आलं की आलं एकच आहे आणि पाण्याला जाते पाणी काहीच नाही बरोबर कुठं ती गवळण तर मला कुठं दिसलीच नाही गाथ्यात लय बघितली मी सापडली काही नाही मला विठ्ठल आपला मुद्दा भाव आहे आपला मुद्दा सोडायचा नाही काय आपला मुद्दा भाव आहे भाव बघितला आणि रुक्मिणीचा भाव बघून देवाची सुद्धा लेवल आली का नाही आली सांगा म्हणजे संप्रदायात भावनेला किंमत आहे कशाला किंमत आहे भाव महत्वाचा आहे भाव ह्याच्या पुढचं सांगतो लक्ष द्या कसं असतंय परमार्थात भावापुढं एवढं वजनदार गिराईक आहे त्याच्या पुढं जगात कुणाचं काही चालत नाही मला एकटाच वजनदार आहे लक्षात आलं का नाही भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ त्याचं द्रुपद आहे करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता म्हणजे देवावर सुद्धा सत्ता गाजविण्याचं काम कोण करतो भाव करतो भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत दुसरा भाव नाही महाराज भाव म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच भाव म्हणून कोण्या बी मार्गे गेलात तरी भाव या मार्गानं आल्याशिवाय तुम्हाला देवाची गाठ होत नाही आता लक्षात आलं तुमच्या बरोबर आता थोडं माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल कसं आहे आळंदीला आम्ही शिकायला होतो त्या चाकण चौकामध्ये सकाळी 6 वाजताच ते बिगारी कामगार येऊन उभा राहायचे ज्यांना कामाला गडी पाहिजेत माणसं पाहिजेत त्याने तिथून माणसं यायचे घेऊन जायचे 5-10 सगळी माणसाची पद्धत आहे आळंदी तिथं आता इकडं आली तोरी बस स्टँडकडे पहिले चाकण चौकातच असायचे आणि मग काय तिथं पद्धत आहे तिथं एक कसं आहे आपण गेलो आम्हाला माणसं पाहिजे किती पाहिजेत 10 ठीक आहे वा येतो पण ती मध्ये आमचा बॉस बसलेला आहे कोण बसलेला आहे बॉस त्याला विचारावं लागते त्याला विचारलं की मग माणसं मिळतात ऐकायलात ना लक्ष देऊन मग ती बॉस म्हणजे तलवारी बंदुकी पुढं ठेवलेल्या उघडा बॉम्ब बसलेला इकडं गोंदलेलं दाढी हे ते असा म्हणजे नंगाच माणूस म्हणा की थोडक्यात कसलं नंगा बरोबर आहे का नाही उगं नंग बसलेलं आणि ती नंगा बसलेला माणूस तिथं बसलेला मग तिथं जायचं आपण त्या नंग्याला विचारायचं ओ मालक म्हणले काय आम्हाला माणसं पाहिजे किती 10-15 देतो श्रीगोंद्याचा बाजार कधी सोमवार 15 देतो पण ध्यानात ठेवायचं काय रविवारी संध्याकाळी पैसे पाहिजे सांगितलं म्हणतात पर ते नंगे को खुदा डरे आदमी की क्या बात है बरोबर आहे का नाही ओरिजिनल नंगन काय बघा रविवारी संध्याकाळी पगार हो ठीक आहे मग ती माणूस दुनियाची कुटाने करणार पण रविवारी संध्याकाळी पैसेच आणून देणार लक्षात आलं मग 200 रुपये पगार असली की त्यातली 20 रुपये त्या नंग्याला कशाला वसुली मग नंग्याला धरून कामाला गेलं की टायमिंगला बिलं निघणार आणि काही असतात ना आपल्यासारखे त्याला काय विचारायचं त्याला काय आपण 20 रुपये कशाला द्यायचे त्याला आपलं आपण जाऊ मग नंग्याला सोडून बी काही कामाला गेले पण ती गेले रविवारी मालक पैसे काय लाजबीज आहे का नाही राज बँक बंद आहे ना उद्या गेलं सोमवार मालक ती पैशाचं अरे कालच बाजार झालाय मला झोपेतून उठतो ती काय अजून आहे का काही मी नाही अजून कुठं गेलो नाही कालचा रविवार आहे उद्या ये गेलो मंगळवाराव मालक पैसे राहिलेलं तेवढं काम करून परवा दिवशी ये गेलो गुरुवाराव कळायला लागलंय का नाही
नांग्याला सोडून कामाला गेलं की बिल लांबत राहणार आणि नांग्याला धरून कामाला गेलं की टायमिंगला बिल निघणार परमार्थातला नांग्या म्हणजे भाव आहे ध्यानात बसायला लागले का नाही परमार्थातल्या नांग्याचं नाव काय आहे भाव आहे नांग्याला धरून परमार्थ केला तात्काळ बिल निघणार आणि नांग्याला सोडून केला उशिरा निघणार ती का निघत नाही असं नाही गुरुवारी घोलेबो हमेशा सांगायचे आळंदीत काय ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार बिल निघत येत पण उशिरा निघणार पण टायमिंगला बिल काढायचे असले तर नांग्याला धरून चालावं लागतंय लक्षात यायला लागलंय का नाही आणि त्या नांग्याचं नाव म्हणजे भाव आहे आणि देवाला बी काही लागत नाही फक्त भाव लागतो चहा म्हणजे फ्रेश होतील बाकी काय लक्षात आलं पाणी द्यायचं का पाणी घ्या एक पाणी इथं बघा इकडे लक्ष द्या शुद्ध ज्याचा भाव झाला भाव एकदा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला बरोबर आहे का नाही बाकी काही लागत नाही बरोबर आहे का काय लागत आहे सांगा बरं महाराज देवाला काही नाही देवा कारणे भाव तस्मात महाराज म्हणतात भाव जर असेल काही न लगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आन विठोबाची लक्ष द्या शे पुरी बोलून शांत बस इकडे बघ ती पुरी शांत बस कळत नाही कीर्तनात बसले शांत हे इकडे इकडे बघती नसते तुलाच म्हणतोय मी शांत बस मी का कानात बोलू नका विढल 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 ओरिजिनल अंतःकरणामध्ये भावना जर असेल तर देव त्याला जवळच आहे कुठं जायची गरज नाही बा कुठं बोंबलं थिंडायची गरज आहे का सांगा बरं आज ठाईच बै सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा संत म्हणतात एक्या जागेवर बसून फक्त तुमच्या अंतःकरणात भाव निर्मळ पाहिजे बरोबर आहे का नाही महाराज भाव जर असेल तर भाव नसल्यावर देव पावन का मनी नाही भाव मने देवा मले पाव बरोबर देव आशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे बरोबर आहे का नाही कशाला लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव तुम्हाला एवढं बी पाठ नाही का थोडंफार तरी पाठ तुम्हाला फक्त पाण्याला जाते पाठ आहे बाकी काही पाठ नाही तुम्हाला बरोबर आहे का नाही तेवढं मात्र सगळ्यांनी पाठ करून ठेवलंय बघा इकडे लक्ष द्या अंतःकरणामध्ये भाव असेल तर देव तुम्हाला लांब नाही कुठं जायची गरज पडत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची किंमत जर असेल तर भावाला तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही तुझ्यावर भावना ठेवलेली आम्ही तुझ्यावर काय ठेवलेली भावना ठेवलेली आणि परमार्थ भावनेच असल्यामुळं आम्ही तुझ्या पायावर सगळं समर्पित केलंय भाव तुझ्या पायावर समर्पित केलाय तर एकच आहे देवा काय आता आम्ही तुझ्या पायावर जर भाव ठेवला असेल इकडे बघा भाव ठेवायला अडचण नाही फक्त त्या भावनेमध्ये ऑपरेशन होता कामा नये काय झालं नाही पाहिजे ऑपरेशन होता कामा नये धरसोड नसलं पाहिजे कळायला लागले का नाही कसे धरसोड आपल्या धरसोडीचा प्रकार जास्त आहे म्हणजे कायम भावना आहे ना
एका व्यक्तीवर ठाम भाव आपल्याकडे राहतंय का नाही. आपलं कसं आहे, आज समजा गावात एखाद्याच्या वडिलाची पुण्यतिथी सप्ताह झालं आणि एखादं कीर्तन घ्यायचंय. समजा आता पहिल्या दिवशी भूषण महाराजाचं कीर्तन झालं की लगेच आमच्या शेखर सरकडे गेला, साहेब तेवढं आपल्याला ती तारीख घेऊन द्या बरं, भूषण महाराजाची आपल्या वडिलाची पुण्यतिथी. घेतली तारीख घेतली. 25 तारखेला कीर्तन झालं, तारीख घेतली. कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी ते नांदरे महाराजाचं कीर्तन झाल्याबरोबरच गेला शेखर साहेब, बघा साहेब ह्यांचीच घ्या. आणि ती कालचं इथल्या इथं आपल्या इथलं जवळची महाराज काय कीर्तन झालं ना, भारी महाराज आहे. आधी पैसे देऊन टाकू, काय नाही, घ्या तारीख घ्या, नंबर 1 महाराज आहे असं म्हणलं की त्यांची तारीख गेली. जर 26 तारखेला 27ला ती अक्षय महाराजाचं झालं की ती तसला जुकिष्ट माणूस आधीच, बरोबर आहे का नाही. ती जुकिष्ट माणूस असं चाबरेवाने बोलाय नंबर 1 किती, बरोबर आहे का नाही. महाराज नंबर 1 चुटकाच बोलणार की नंबर 1 असा बघा, जुकिष्टच माणूस आहे, भारीच आहे. त्या सहज बी बोललं तरी विनोदानं बोलते ती, बरोबर आहे. आणि ती कीर्तन झालं भारी भारी की राही लय नंबर 1 आहे की शेखर सर ही बघा की हे आपल्याला नाही ती कालचं नाही. एवढ्याला आमची माणसं आपल्याकडे आणून जमत नसते, काय नसते. ही चांगलं आपण हे या भारी ही लय काय बोलतोय, ही कावळ्याची ही लय माहिती ह्याला, बरोबर आहे का नाही सांगा. लय नंबर 1 काही नाही, 2-2, 3-3 10 करतो एका दिवशी. अरे ही भारी किर ह्यांची घेऊन टाका. झाली घेतली. ऑपरेशन सांगायला लागलो तुम्हाला धरसोडपणा. त्यांची घेतली की हिंगणी बिर्दीचे महाराज आले, ढवळे महाराज हे काय नव्हतं कालचं एवढं काही. जवळची जवळ जाऊन बसली शिंगणी बिरडी भारी की रे, मस्त आहे की, जवळ चांगला माणूस आहे. अरे पण ते कालचा बोंबला सांगा त्याला आमच्या इथे काही अडचण आहे म्हणून की लगेच ढवळे महाराजाचं कीर्तन झालं की काही बी जाऊ द्या गाड्या, जाऊ द्या पैसे पण इंदुरी करत आणायचं. काही बी जाऊ द्या गाड्या, एकदा धिंगाणा गावाला बी दाखवून देतो मी बी इंदुरीकर लावला म्हणून. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करायची काहीच घेण देण नसते, फक्त दुसऱ्याची जिरवायची म्हणून आणायची असते. ही बी बऱ्याच ती इंदुरी करायची. तारीख इकडून तिकडून बसविली, बसतच नाही. सुनील महाराजांनी संजोबाने मध्यस्थी करून कशी तरी टायमिंग चेंज नाही म्हणजे 9 ते 11 नाही 4 ते 6 घ्या. कीर्तन घेतलं झालं की ती कबीर महाराज आले की नाही 4 वाजता माणसं आपल्या इथं जमत नाही. अरे काय शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांवर माणूस बोलतोय येड्या, मुसलमानाचा माणूस असून आपल्याला आणायचा हीच महाराज आणायच्या गड्या, काय काय असताना झालं. इंदुरी करायला ते किरणला फोन केला, कॅन्सल करून टाकली आम्ही, बरोबर आहे का नाही सांगा. किरण कॅन्सल करून टाकली. झालं कबीर महाराज की साठे महाराज आले. ह्याला म्हणायचं कीर्तन, काही का असताना हे म्हणजे कीर्तन म्हणजे येड्या माणूस शब्दाच्या बाहेर गेला नाही. चौकानात बोलत होता, चौकानात, चौकटीत नाही, चौकानात बोलत होता, चौकानात. शब्द इकडे तिकडे गेला नाही येड्या माणूस. आणि काय ती मुर्दुंग्या होता राव, काय बी करायचं पण ती मुर्दुंग्या लावायच्या, आपल्या लावायच्या म्हणजे लावायच्या. आणि कीर्तन तुम्ही काय बी करा पण साठे महाराजाशिवाय कीर्तनच करायचंय. नाही ती लय पैसे तीन जाऊ दे, बापासाठी गेले ते गेले, पण काही बी असं ना. पण महाराज म्हणजे काय महाराज येड्या नंबर 1 ह्यालाच आणायचं, काय का असताना. दिली मला तारीख की पठाडे माऊली आले उद्या. अरे बापरे, अरे ही त्याच्यापेक्षा भारी किर. ह्याला म्हणायचं धरसोडपणा. लक्षात आलं का नाही. धरसोड देवा आम्ही तुझ्या भावना ठेवली, आता एकच काम कर, अंतरा
तसंच होता बरोबर आहे की नाही. त्यातला म्हणण्यातला भाव बी महत्वाचा आहे की आता तुझ्यावर आम्ही भावना ठेवलेली. ए देवा, आम्ही जर तुझ्यावर भाव ठेवला असेल, भावना ठेवलेली असेल, माणसं सरळ आहे का नाही. आमची त्या महाराजावर काय आहे भावना आहे, आमची तांदळेश्वरावर भावना आहे म्हणतात का नाही माणसं. अहो चला की तिकडं शिर्डीला, हवा का आमची काही तिकडं भावना नाही, आम्ही काही तिकडं जात नाहीत बरोबर आहे. खरं बी जिथं माणसाची भावना नाही, लक्ष द्या, तिथं माणसानं जायचं नाही. बळच उगं नाटकं करायचे नाही. भावना असेल तर महाराजाच्या पाया पडायचं, नाही तर आपलं ऐकायचं निघून जायचं, पाया बी पडायचं नाही. कशाला पाया पडायचं? भावना असेल तरच पाया पडायचं. आणि संप्रदाय भावनेचा आहे. संप्रदाय कशाचा आहे? भावनेचा. तुमची भावना नसल्यावर तुम्ही महाराज उघडून बी प्याला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला सांगतो काहीच उपयोग होत नाही. तुमची भावना श्रद्धा पाहिजे. परमार्थात भाव विद्वत्तेपेक्षाही भावनेला किंमत दिलेली. मग देवा, आम्ही तुझ्यावर जर भावना ठेवलेली असेल तर आतापर्यंत जी झाला असेल ती झाला असेल, पण आता माझ्या भावा, आतापर्यंत माझ्याकडून कमी जास्त झाला असेल समजा, इकडं तिकडं इकडं तिकडं, पण आता देवा तुझ्यावर आम्ही भावना ठेवली. तर आता हा चालू वर्तमान काळातला शब्द आहे. कोणत्या वर्तमान काळातला? चालू वर्तमान. आता इथून मागचा आम्हाला माहित नाही, पण आता माझ्या भावा एकच काम कर, अंतराय नको देवा. तुझ्यावर जी भावना ठेवलेली आहे ना, त्या आपल्या भेटीत देवा आता अंतर पडू देऊ नको, अशी मागणी पहिल्या चरणात आहे. आज मागणीचा दिवस आहे ना, बरोबर आहे का नाही. मागायचं काय? आम्ही 46 वर्षापासून देवा तुझा सप्ताह करतो, फक्त आता एकच आहे. आता ही जी परंपरा चालू आहे ना, त्याच्यात अंतराय नको देवा, अंतर पडू देऊ नका, काही खालीवरी होऊ देऊ नका. आता गाव म्हणलं की थोडं कमी जास्त चलतच असते, पण ती बी आमच्या जीवनात काही होऊ देऊ नका. बऱ्याचदा आपल्याकडे वर्ग नेऊन पैशावरून हिशोबावरून कमी जास्त चलतच की, बरोबर आहे का नाही. आपण हिशोब मागायला गेले की त्यांनी वया फेकून द्यायची, वया तुम्ही बघून घ्या, आम्हाला करायचं नाही, आम्हाला नाही करायचं. हो बाबा नको करू, पण मागचं तर क्लिअर करणं, मागचं क्लिअर करणं. मागच्या पैशातून मिवणीला घर बांधून दिलंस तो ना, आता म्हणायला आता वया फेकायलाच नालाय का, तुला काही अक्कल आहे का काय? हा, तोच शब्द बंद पाडलास, आम्ही पोरासोऱ्यानं सुरू केला, तर आता तरी टिकू दे नाही व्यवस्थितपणे. हा, म्हणजे असलं आपल्याकडे मेळ आहे महाराज सांगायला. आता ही काही पोरं रस्सऱ्या, काम नाही, धंदा नाही, परमार्थ नाही, भजन नाही, इथून गेले जी मोबाईल काढीत एकटीच हसतीत रस्सऱ्या, मेळ नाही काय ना. आणि तेवढ्या गडबडीत म्हाताऱ्याची गडबड, दरवाजा लावला लावलाय, फड तिकडे दरवाजा लावला, सगळं झालं तुझं. म्हणजे घेण्या देण्याचं असेल. ह्या नुसलेले कुटाने करीत बसण्यापेक्षा अंतकरणापासून परमात्म्यावर जर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, नाही तरी देव कशाचा भुकेला? देव भावाचा भुकेला. हा वैकुंठ सोडून या आला, वैकुंठ सोडून देव आला. कशासाठी? भावासाठी आला का नाही सांगा बरं महाराज. म्हणून भाव जर तुमच्या अंतकरणामध्ये असला तर बाकी त्याची गरज पडत नाही, काहीच नाही. एक भाव चित्ती तरी काही न लगे युक्ती. बाकी युक्ती करायचा, उपाय करायची गरजच पडत नाही. रामकृष्ण हरी म्हणायचं, पण भावनेनं म्हणायचं आपलं, बरोबर आहे का नाही. श्रद्धेनं भावनेनं आपलं नुसतं टाळी वाजून जरी विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी कीर्तन करा एवढेच पुण्य त्याच्या बी पदरात पडणार आहे. फक्त त्याच्यात काय पाहिजे? भाव पाहिजे. अण्णा भाव उगा 11 वाजवायचे म्हणून कीर्तन केलं तर पाकिट मिळेल पण देव मिळणार नाही. लक्षात आलं का नाही. पण परमार्थ भावनेनं जर केला तर पाकिट बी मिळेल आणि देव बी थोडा विचार करीन. आम्ही हमेशा एक गोष्ट सांगतो, आपल्यात आपल्यात म्हणून बोलतो, कोणाला सांगत नाही. हे बघा, माणूस काही प्रत्येकच माणूस धुतल्या तांदळासारखा शहाणा असतो असं कोणी सांगितलं नाही. नाही कोणी म्हणत बी असलं मी लय शहाणा आहे. आपलं मन सांगते ना आपण किती नालायक आहे ती. लोकाला विचारायची काय गरज आहे सांगा. नाही लोकाला आपली कुठाने माहीत नाहीत, पण मनाला तर सगळे कुठाने माहितीत का नाही आपले सांगा. अंधारातली माहितीत, उजेडातली माहितीत, माणसाले अंधारातली माहीत नसते, पण मनाला तर माहितीत ना अंधारात काय काय कुठं कुठं आपण कुठाने केले ती. हे खरे का खोटे बोला की हो खरे का काय. हा हा, मनाशी पुसावे काय केले.
तुका म्हणे कार्य देवाशी रुसावे, बरोबर आहे का नाही? मनाशी पुसावे काय केले, आपला गंध, आपले कपडे, आपल्या माळा हे लोकाला दाखवायला माहितीत, पण माळाच्या खाली अंधारात काय काय कुठाने आपली ती मनाला माहितीत का नाही सांगा? मनाला माहित नाही आपण सप्त्यातली किती वर्गणी हाणलेली, मंदिराच्या पैशात किती घोळ केलेला आहे आपण. ही तुम्ही वह्या क्लिअर करताना पण ही लाईन क्लिअर होत नाही, कवा बी ध्यानात ठेवायचं. ही लाईन क्लिअरच होत नाही, बरोबर आहे का नाही? मनाला सगळंच माहिती कुठाने काय काय केलं असते. मग आता एकच लक्ष द्या, माझं पुढचं आहे का? मी असेल कुणी असेल, कुणी बी असो माझे असेल, आपण काही शहाणी माणसं नाही, हे कमी जास्त होतच असते. पण एवढी भावना ठेवायची, एवढी सेवा करायची, एवढी मनातून सेवा करायची भावनेनं, एखादा कुटाणा बी झाला तरी देवाना दाबला पाहिजे. जाऊ दे भावने काही, जाऊ दे. लक्षात यायला लागले का बोलणं? निष्ठावंत कार्यकर्त्याची नेत्याला सुद्धा दखल घ्यावी लागती. मी बीड जिल्ह्यातला माणूस आहे, लक्षात आलं का नाही सांगा? निष्ठावंत कार्यकर्ता जर असेल तर मग ती बदल त्याची बाजू घ्यावं लागते का नाही घ्यावं लागत? मग आता आपण जर निष्ठेनं देवाची सेवा केली, भावनेनं देवाची सेवा केली आणि गुटकट घडू नये, एखादा कुटाना आपल्याकडून घडला, देवानं दाबला पाहिजे. जाऊ दे, राहू दे, नाही तेव्हा असं केलं ते होऊ दे, परमार्थ करायला होऊ दे, लय वाजवते भारी होऊ दे, लय गायक आहे, चांगला गाय, असा कीर्तनकार भेटायला पुन्हा 10 वर्ष निघून जातील परमार्थात. त्याच्यामुळे होऊ दे थोडं, पण त्यासाठी सेवा महत्वाची. काय महत्वाची? सेवा. आणि सेवा जर नसली, थोडं केलं की जास्त उघडं पडतंय. कळायला लागलंय का माझं बोलणं? त्याच्यामुळे खरे म्हणजे आमच्याकडे बघून खरे म्हणायला लागला तुम्ही, हे खाली बघून खरे म्हणा, आमच्याकडे कशाला बघायला लागला? काय नवले महाराज, कमी जास्त चलत राहतंय जीवनात, फक्त सेवा टाळायची नाही. आग्रह केला तुकोबराने, ए बाबा महाग काही झाला असेल आमच्या जीवनात, पण आता माझ्या भावा, आता शब्द आहे ना, आता मागचं काही नाही, आता मागचं गंगाला मिळालं, बरोबर आहे का नाही? आता मागचं काय नाही, आता माझ्या भावा, ए तांदळेश्वरा एकच काम कर, आजपर्यंत 46 वर्षात झाला असेल बाबा आमच्याकडून काही कमी जास्त, तर आम्हाला माफ कर. आणि आता तुझ्यावर जी ओरिजिनल भावना ठेवली ना, अंतराय नको देवा, आपली तुझं माझं प्रेम आहे, त्याच्यामध्ये अंतर पडता कामा नाही. नाही तर काय कुठाने साधेत का महाराज? भावना बायकोची नवऱ्यावर राहील नाही, नवऱ्याची ना बायकोवर राहील नाही, राहिली का सांगा बरं महाराज? हा बरं, आपण किती बी चांगले प्रेमानं बायकोला बोला, तिथे वरून म्हणणार तुमच्या आता माझ्या भावनाच राहिले नाही. उगच मी आता कदर सासऱ्याला फोन केला आमच्या, मॅनला ही मला भांडे घासा म्हणायला लागली, हिला सांगा समजून. सासरा म्हणला जावा बाबा माझं धुणं चालू, फोन लावतो तुम्हाला. म्हणलं ही बी येड्यात दिसायला लागले, आता काय नादी लागण्यात मजा आहे का म्हणलं. त्याचा पुन्हा आला मला सासऱ्याचा, हॅलो काय काम होतं? म्हणलं काय नाही सर. आता हे जर धुणं धुवायला तर आपलं भांडे हलके आहेत म्हणलं, काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही. काय करणार महाराज, सगळं येण्याचं नाही. करू काय सांगा ना, काय पर्याय का, काय पर्याय का दुसरा काही सांगा ना. आता मला सुनील बुवा सांगा तुम्ही, काही तुमचं कसं मला माहित नाही, पण आता काय करू सांगा. ते आमच्या दोघांनाच माहिती, तुम्ही हसायला फक्त, बरोबर आहे का नाही? मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच, काय करावं आता, होय बरोबर आहे का नाही? पर्याय नाही. पण भावना, श्रद्धा या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. आजपर्यंत देवा तुझ्यावर भावना होती का माहित नाही. हे बघा, रुक्मिणी देवाची बायको होती, रुक्मिणी देवाची, पटकन बोला. तुम्हाला बोर व्हायला लागले का असेल? माझा आवाज बसल्या मग बोर का? मी मोह काळं पांढरं करू का गावाकडे सांगा तुम्ही? हां नाही ना काही. आता बघा अण्णा, रुक्मिणी देवावर प्रेमच करीत होती आणि राधा बी देवावर प्रेमच करीत होती, बरोबर आहे का नाही? आता भावनेतलं अंतर बघा. रुक्मिणी प्रेम करीत होती माझा नवरा आहे म्हणून, माझा कोण आहे? नवरा आहे. आणि राधा प्रेम करत होती भावनेनं. राधेचा देवावर भाव होता, विश्वास होता, प्रेम होतं, बरोबर आहे? प्रेम भाव एक अर्थाचे शब्द ते सगळे, आणि प्रेम होतं. रुक्मिणी एक दिवशी पाय दाबायला लागली आणि पाय दाबता रुक्मिणीचे उन्हा करण डोळे भरून आले. रुक्मिणी रडायला लागली की देवानं विचारलं, रुक्मिणी काय झालं अचानक रडायला? रुक्मिणी म्हणे, देवा का माहीत काय होतंय, ती मनाला असं वाटतंय तुमची बायको होण्यापेक्षा राधा झाली असती तर बरं झालं असतं, प्रियशी झाली असती तर चांगलं झालं असतं.
म्हणले तुला एवढा मोठा अधिकार आहे, पत्नीस माझी. ठीक आहे म्हणे देवा, मी तुमच्या मनातून प्रेम करते, पण लोक माझं नावच घेत नाहीत, लोक राधेचंच नाव घेतात, कोणी रुक्मिणी कृष्ण म्हणतच नाही, सगळे राधा कृष्णच म्हणते. लक्षात आलं का नाही? लग्न रुक्मिणी बरोबर आहे आणि प्रेम राधेचं देवावर आहे, पण शेवटी प्रेमाचं भावनेचंच नाव निघालं, रुक्मिणीचं अजून नाव काढलं नाही कुणी. कुणी बी ते फुटू आणणार कुणाचा? राधा कृष्णाचा. रुक्मिणी कृष्णाचा फुटूच नाही. फोटो कुणाचा म्हणते? राधा कृष्ण. प्रेम भाव आलं की कुणासारखं प्रेम? राधा कृष्णासारखं. म्हणजे शेवटी बिलन काढतो तो भाव. कोण काढतो बिलन? भाव. मग तुकाराम महाराज म्हणतात देवा आजपर्यंत जे झालं असेल ते सगळं सोडून दे बाबा, गंगाला मिळालं, पण आता मात्र आम्हाला कळले भावनेत किंमत आहे आणि तुझ्या पायावर आम्ही भाव ठेवलाय, तर देवा आता माझ्या भावा, बरोबर आहे का नाही, आणि अंतराय नको देवा, आता भावनेमध्ये अंतर पडू नये. आणि जर तू हे दान आमच्या पदरात दिलंस तर आमच्या संसाराचा विचार आम्ही करणार नाहीत, प्रपंचाचा विचार नाही. आणि तू म्हणशील प्रपंचाच्या नादात प्रपंच सोडून देतील आणि भजन करीत बसतील, असं अजिबात होणार नाही. तुझ्यावरची भावना जर कायम राहिली तर आमचं वाट्याला आलेलं बी आम्ही करू, पण तुला बी विसरणार नाही. आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले भागा
ठोपा टाळी वाजवा मना मना विठोबा रखुमाई बरोबर आहे की नाही? माझ्या वाट्याला जे आलंय ते मी करणारच आहे. आले भागा ते करीतो. आणि महाराज म्हणतात तुझे नाम उच्चारितो. तुझं नाव मी घेईन, तुझं भजन मी करीन. पण तुझं भजन करत असताना मी माझ्याही प्रपंचाचा विचार करीन. आणि प्रपंचाचा विचार करत असताना तुझं भजन सोडणार नाही. आले भागा ते करीतो. आणि महाराज म्हणतात तुझे नाम उच्चारितो. तुझ्या नामाचा उच्चार. बसा बसा आता जाऊ द्या. गावालाच बुका लावायचा आहे. बसा आता काय बुकाच लावायचा आहे नाही. बसा लक्षात आलं का नाही? तुझे नाम उच्चारितो. नाही तरी इकडे बघा मागणी काय आहे तू कोबरायची? अंतराय नको देवा. भावनेमध्ये काय पडलं नाही पाहिजे. पटकन बोलायचा टाइम कमी. नुसती बघत येत असं गाथा पाठ अशी बघत येत माणसाचं. बोल माझ्या पुढे बसून मला एकदा असं करायचं. मला वाटायचं अभ्यास. मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झाल्यावर म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले बहिर राहते काय हाणून घ्यायचं असल्याच्या पुढं. ह्याचं कानगाव गेलेलं आहे म्हणले. काय करावं सांगा. बरोबर आहे का नाही? बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. मागणी मुख्य मागणी काय? अंतराय नको देवा. भावनेमध्ये काय पडलं नाही पाहिजे समजू. अंतर. आता हे अंतर पाडण्याचं काम, खालीवरी करण्याचं काम कोण करते असं तुम्हाला वाटतंय? हा कसं वाटायला? का कसं किती वाटायला? कसं वाटायला? कसं नाही. ह्याच्यापेक्षा ती महाराज बारा, ह्याच्यापेक्षा ती चांगलं आहे र. हा हा बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे. हा कोण करतंय हे कुठं ना? मन करतंय मन. लक्षात आलं का नाही? हे मन करतंय. यानं चांगले चांगले शहाण्याची दुकानं बंद केलेली आहेत. कुणी? तुका म्हणे माने बहुना. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरून का त्याचा घात करील नेमाचा पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादान. केलं का नाही महाराज ह्या मनानं? मनुराजा एक देह पुरी हास्य नांदत त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. हो मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. काय काय करतो या मना परिणाम. काय काय करायचं सांगा. काय काय करीतो या मना परी न ऐके नारायण. करू नये त्याची करी विवंचना ने उपतना आदरिले. नाही नाही त्याची टिंगल करणार, नाही त्याची टावाळी करणार. आणि शहाण्या माणसाला माणसातून उठून याचं काम मन करणार. कोण करणार? हो मन करणार. ज्ञानोबरायांनी सुंदर चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणतात हे असलं मन आहे महाराज. ही मन वाईट आहे असं नाही. बरोबर आहे का नाही? परमार्थासाठी मनच महत्वाचं आहे. परमार्थासाठी काय महत्वाचं आहे? मन महत्वाचं आहे. जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तववरी या साधना भजावे लागे. अर्जुना मनाला बोध होत नाही. तो
हे असलं बी ऐकायची सवय ठेव जा, बरोबर आहे का नाही. थोडी ज्ञानेश्वरी, थोडं चिंतन. आम्ही एखाद्या गावात गेलो की लगेच 5-25 पोरं येणार. आज असं हो द्या, असं म्हणजे काय घुंगरं बांधायचे होय रे, असं म्हणजे कसं नेमकं, असं म्हणजे काय लावण्या म्हणायच्यात का काय, असं म्हणजे काय, ह्याच्यात ओव्याच येणार आहे, त्याच्यात प्रमाणच येणार आहे, त्याच्यात संतांच्या कथाच येणार, दुसरं काही येणार आहे का ह्याच्यात सांगा बरं महाराज. अजिबात ही डोक्यातून काढून टाकायचं. महाराज आज आमच्यात असं हो द्या म्हणण्यापेक्षा महाराज असं हो देतात अभंगाचं चिंतन झालं पाहिजे. लक्षात आलं का नाही. असं म्हणलं तर उत्तमच आहे. बघा मन ही अर्जुनानं प्रश्न केला ना, देवा लोक तुमच्या जसे पाया पडतात तसे माझ्या पाया पडण्यासाठी काय करावं लागेल. देवानं सांगितलं, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे एका ते. म्हणजे इकडे लक्ष द्या, मन एकाग्र झालं की पुन्हा वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. बरोबर आहे. मन जर एका, हे नीट ऐका पोरं, सगळ्यांनी ऐका. कुठली गोष्ट मनावर घेतली की होत असती. कशावर घेतलं? मनाव. पण मनावर घ्यावं कोणी ही अडचणच आहे की, बरोबर आहे का नाही. आणि मनाचं एकच काम आहे काय, खालीवरी करीत राहणे, करू नये त्याची करी विवंचना. टिंगल करणार, टवळ्या करणार मन कुणाचं बी. कोण मन खालीवरी करण्याचा धंदा कुणाचा आहे? अहो सरळ सरळ मनाचं आहे ना, आहे का नाही सांगा. समजा आता भरत महाराज पक वाजवायचे, इकडून भरत इकडून युवराज, दोघं जण पक वाजवायचे. आता आपलं एकच काम आहे, ऐकायचं, उठून जायचं. पण उगच बसल्या नाही, ह्याच्यापेक्षा ही भारी बरं का, हे नाही भारी बरं का, ही बरोबर 7 दिवसात ही भारी बरं का, ही ह्याच्यापेक्षा कालचा नंबर 1 होता. ही खालीवरी करीत राहणार कोण? तुम्ही काय मला सांगितलंय का? आपण म्हणलं ना काय, तुम्ही कोणाला म्हण नाही, उग मी माझ्या मनात ठेवलं होतं पण ठेवलंच होतं काही का व्हायना मनात. बरोबर आहे का नाही. मनात ठेवलंय. आणि माणसं अजून बी म्हणते, हे बघा महाराज सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काय गोष्टी मनात ठेवायच्या असतात. कुठं ठेवायच्या असतात? अहो एखाद्या महाराजाचं कीर्तन बी नाही पटलं तरी माणसं म्हणते ना, चांगलं छान झालं. बरोबर आहे का नाही. आणि मग जवळचं असलं की म्हणणार, आपल्याला काही पटलं नाही बघ. ते म्हणलं का गावात चर्चा, उगं मनात ठुलंय, मी कुणाला कशाला म्हणत बसू, मी माझ्या मनात ठुलया. म्हणजे ही जी नाद आहे ना खालीवरीचा, ही मनाला नाद आहे. कुणाला नाद आहे? ही लय नालायक आहे ना महाराज. हे ना, हे काय साधं आहे का काय महाराज. जिकडे जाऊ नाही तिकडे जाणार, करू नाही ते करणार. कोण? मन. आणि हे ना 10चे 10 कामाला लावलेले. इंद्रिय बैलाची पेटी, ज्ञानोबर आहे, न म्हणे आवश्यकी पाहती. हे इंद्रिय 10ची 10 कामाला लावलेत. आणि हे असलेत, ह्यांना चांगलं जमत नाही. ज्ञानोबराचं सगळं चिंतन आहे. हिताशी जे निके ते या इंद्रियाची सदाची दुःखे. चांगलं इंद्रियाला जमत नाही आणि मन त्यांच्या नादाला लागून बिघडायला लागलंय. म्हणून एकच ध्यानात ठेवायचं, हे बघा वरून केलेले पाप गंगा धुवून जातेत, पण मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. नीट लक्ष द्या. इंद्रायणी आंघोळ केली, चंद्रभागेत आंघोळ केली, इटल म्हणलं की जळतील पापे जन्मांतरची. खरंय ही सगळं खरंय हो. पण कळत न कळत झालेली पाप तिथं धुवून जाते. तर जाणीवपूर्वक केलेले पाप कुणाच्या बापाला धुवून निघत नाही, ती भोगावेच लागतात. कळायला लागले का माझं बोलणं. मग ही धंदाजी खालीवरीचा आहे, ही कुणाला आहे? मनाला. देवा माझी मुख्य मागणी, अंतराय नको देवा, अंतर पडू देऊ नका. आणि हे अंतर पाडण्याचं काम जर हे करीत असेल कोण महाराज? मन. तर तू एक काम कर, ह्याचा बंदोबस्त कर. कुणा दृढ माझे मन
माझे मन. बघता बघता 11 वाजून गेले. काही कळलं का 11 वाजले कसे? मी तर आता बघितलं 11. मी म्हणलं 10:30 वाजलेत काय की, पण 11 वाजून गेले. 11 वाजून बी गेलं वाटतं पुढं बरं. हा काय का व्हायना झालेत, हे महत्वाचं आहे. झालेतच, पण काय का व्हायना. लक्षात आलं का नाही? इकडे बघा, असू द्या काय अडचण नाही. थोडं हातभर इकडे हातभर तिकडे, त्याला काय असते बरोबर आहे करायचं, चलत राहते कमी जास्त. बघा इकडं मन दृढ कर देवा. कारण ही जर पक्क झालं, कोण मन जर पक्क झालं तरच अंतर पडणार नाही. नाही तर ह्याला मोकळं सोडल्यावर हे सगळा धिंगाणा करून टाकेल. ह्याच्या नादी लागायसारखं नाही. हे एका जागेवर स्थिर माणसाला राहू देऊ शकत नाही. कारण मन एकाग्र होतच नाही महाराज. कारण महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. मन शुद्ध होत नाही, मन एकाग्र होत नाही. एका जागेवर कधीच मन एका जागेवर कधीच येत नाही. हे शांत बस, नीट बस. एकत्रित मला विक्षेपच जमत नाही. थोडा बी इकडे तिकडे बघितले खालीवर होऊन जाते, जमतच नाही थोडं बी. बरोबरच आहे ना. आता पैसे घ्यायचेत म्हणल्यावर का लबाड बोलून जमतंय का सांगा? बरोबर आहे का नाही? दृढ ठेव, या मनाला एकाग्र कर. नाही तर याला जर एकाग्र नाही केलं तर ही पुन्हा पांगवा पांगवी करीन हळूहळू. कळायला लागलं का नाही? त्याच्यामुळे हे पहिलं सांभाळ. दृढ माझे मन दृढ कर. आणि हे असं जर ऐकत नसलं, याला बांधून टाक. याला बांधून टाक. की रे बेकार आहे. ह्यानं चांगले चांगले कामाला लावलेत. कुणी बोला की? मनाने चांगले चांगले कामाला लावलेत. ह्याच्या नादाला लागायचं नाही. ही ह्याला एक तर पक्क कर. आणि हे असं ऐकत नसलं तर ह्याला जागेवर बांधून टाकायचं, पण अंतर पडू द्यायचं नाही. लक्षात आलं का नाही? पायी शब्द आहे या मोबाईलमध्ये. येथे शब्द आहे. येथे राखावे बांधून. येथे साहजिकच आहे, पण गाथ्यात शब्द असा आहे पायी. म्हणजे इकडं तिकडं जर जात असेल तर तुझ्या पायावर त्याला बांधून टाक. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखल्या. तुमच्या पायावर ह्याला एकदा बांधून टाकलं की हे इकडं तिकडं पळू शकत नाही. लक्षात आलं माझं बोलणं? म्हणून याला दृढ कर. दृढ माझे मन पायी राखावे बांधून. बरोबर आहे? आणि मग आले भागा ते करीतू, तुझे नाम उच्चारितू. ह्याला तुझ्या पायावर बांधून ठेव. जमलं का? आणि मागणी काय? मागणी एकच. तांदळेश्वरा, आम्ही 46 वर्षापासून तुझा सप्ताह करतो. मध्ये मी बी एकदा सप्त्याला आलो होतो. आता बऱ्याच दिवसानं आलो बाबा. आता अंतराय नको देवा. आता तरी अंतर पडू देऊ नका. म्हणजे 5-6 वर्ष झालं, कमी जास्त झालं गेलं. बरोबर आहे का नाही बाबा? हो, तुम्ही म्हणता त्याच्यात नेस होतो बाबा, पण अंतराय नको देवा. अंतर पडू देऊ नका. हे बघा आता काय, हे बघा होय, बरोबर आहे का नाही? कुणी इकडून तिकडून आणण्यापेक्षा आपलं अंतराय देवा, आमच्या सेवेत अंतर पडू देऊ नको बाबा. काही कमी जास्त एकदा सुवर्ण महोत्सव होऊस तरी अंतराय नको देवा. हे माझ्याबद्दल बोलत नाही मी. गावाची एकजूट अशीच राहावी. या एकजुटीमध्ये अंतर पडू नये अशी देवाक. नाही तर आज श्रीगोंदा तालुक्यातला 1 नंबरचा सप्ताह तांदळीचा आहे सध्या. आहे का नाही सांगा बरं महाराज? तुम्ही ती बघाव तिकडं तेव्हा का कुटवर बाया बसलेल्या बघा. बघू नका तेव्हा थोबाड तोंड्या. इकडं बघा, इकडं बघा. लगेच थोबाड घेऊन बघायला. इकडं गच्च भरलंय. इकडं तेवढंच आहे. इकडं बी महाराज गाड्या लावायला जागा नाही. आणि मंदिर बी सगळं रावसाहेब बघा तुम्ही पॅक झाले का नाही झालं, झालंय का नाही झालं. मग ही जी एकजूट तांदळीची देवा, त्याच्यात अंतर पडू देऊ नका. अंतराय नको देवा. अंतर पडण्याचं काम तुम्ही करू देऊ नका. एवढंच काम करा. मग बाकी आम्ही करीत राहू. आले भागा ते करीत आणि तुझे नाव उच्चारित. फक्त तुमच्या हातात हे. आणि ही लय येड्यावण करायला तर ह्याला बांधून टाका पायो. माणसाच्या अभंग पका पाठ झाला आता. बरोबर आहे का नाही? ह्याला पायो बांधून टाका. एवढंच आहे. अंतराय होय नको देवा. रावसाहेब एवढं ध्यानात ठेवा. अंतराय नको देवा. तेवढं एवढंच आहे. आता माझ्या भावा, आता तुझी झाला असेल ती झाला असेल वा, पण आता अंतराय नको देवा. आणि ह्या बघा आता कसं आहे, अंतर तर पडू देऊ नकाच.
पण आता बऱ्याच माणसाला पटलं की ए खरे गड्या महाराजात सेवा म्हणजे सेवा, पण त्याच्यात बी एक जण मध्ये फाटा फोडणारे असते. तुका शाबास. तुका तुका मुख्य मागणी काय आपली? महाराज म्हणतात अंतराय नको देवा, तुझ्यावरची देवा आम्ही भावना ठेवलेली आहे, त्या भावनेत काय पडू देऊ नका. बोला झाला आता थोडं राहिलंय. अंतराय नको देवा, आमच्या सेवेत अंतर पडू देऊ नका बाबा. आणि कुणी जर एखादं नाही काही बी असते का उगं कसं बी असते का, त्याच्याला एकच तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे वाटे. आता ह्या वाटाला आपण लागलोत ना, आता वय लागलोत का नाही परमार्थाच्या वाट्याला, परमार्थाच्या वाटाला लागलो. फुटू देऊ फाटे, आता फाटाफूट होऊ देऊ नका हो, ऐकायला नाही आता पक्क ठेवा. हा म्हणजे ही सप्ताह म्हणायला लागलो, हे लक्षात आलं का नाही? तुका म्हणे वाटे, एखादं कोणी म्हणायला लागलं हे नग हेच नका फुटू देऊ फाटे, नका बाबा अंतराय नको देवा, अंतर पडू देऊ नका, सेवा आपली राहू द्या बाबा. बरोबर आहे का नाही? हा कुठलं कडवं कुठं बसायला लागलंय? नाही बसत नाही, बसवायलोय. लक्षात यायला लागलंय का नाही सांगा? सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे गुरुजी शांती ब्रह्म पांडुरंग महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपा प्रसाद. जेवढं ऐकलं तेवढंच सांगितलं. चुकलेला हा का माझ्या वटीत टाका, असं वटीत टाका, मी असा गुंडाळून नेतो, श्रीगोंद्याच्या पुढे झटकितो, मला नेहून बी तुमचं काही करायचं नाही. बरोबर आहे का नाही? काही चुकलं असलं माफ करा, पाया पडतो. आणि नसलंच माफ करायचं हा का, तुम्हाला काय करायचं ते करा, त्याची बी काही अडचण नाही. नवले महाराज आहेत मला जोडीला. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा? अरे हाणाय बी लागले तर आम्ही दोघं पुढं आहेतच की, बरोबर आहे का नाही सांगा? म्हणून आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या चरणी सेवा समर्पित थोडासा येण्यासाठी पण 11:30 वाजलेत, पण वाटायले का तसं सांगा बरं? वाटायला लागले, त्याच्यामुळे म्हणलं अंतराय बाबा, अंतर पडू देऊ नका. आणि इकडे जर वाट फुटत असली तर नका फुटू
बघा इकडं म्हणतो अंतराय नको देवा आणि इकडं लय खालीवर करीत असले तर नका फुटू देऊ फाटे आले भागाती करीतू तुझे नाम उच्चारितो